तरंग सहावा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. जो परम गुरु सच्चिदानंद आहे त्याला मी नमस्कार करतो. ह्याच्यामध्ये आहे, ऐकू येते ना सगळ्यांना? बाबा इकडे लावणार आहे का तुझा मोबाईल? कुठे? फोटो नको का यायला? मग हे फक्त ऑडिओच येणार का? कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपदेशाचा प्रकार सांगा. प्रकरणाचं नाव काय? यावेळेला उपदेश कसा करायचा तो प्रकार सांगताय. ऐकू येते सगळ्यांना? कुठल्या अधिकाऱ्यासाठी? कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी. या प्रकरणामध्ये जे काय सांगितलं जायचं आहे ते काय आहे? कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेश. म्हणजे याचा अर्थ आपण काय लावू शकतो की पहिल्या अगोदरच्या तरंगामध्ये मध्यम अधिकाऱ्याला उपदेश सांगितला गेलेला असला पाहिजे आणि त्याच्या अगोदरच्या तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याला उपदेश सांगितला गेला असला पाहिजे. बरोबर आहे ना? तेव्हाच आता या सहाव्या तरंगामध्ये याच्या अगोदर 5 तरंग झालेले आहेत. बरोबर आहे? तर या सहाव्या तरंगामध्ये काय सांगतायत? सहाव्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्याचा उपदेशाचा प्रकार सांगतायत. बरोबर आहे? बघा, चौथ्या तरंगात खून करा उत्तम अधिकाऱ्याच्या स्वल्प, आणि 5व्या तरंगात मध्यम अधिकाऱ्याचा उपदेशाचा प्रकार सांगितला. बरोबर आहे? काय समजलं सांगा? उपदेश झाला. 5व्या तरंगात मध्यम अधिकाऱ्याचा. मग आता 6व्यामध्ये काय होणार? समजलं एवढं? पुढे चला. आता या तरंगात कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार सांगावायचा आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण सांगतायत. लाल करा. कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण काय सांगा? बुद्धी तीव्र असते, पण लक्षात आलं का? किंतु परंतु त्याच्यामध्ये असतं. तर कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण काय? हुशार असतो, बुद्धी तीव्र असते, हे ना, परंतु त्याच्या मनामध्ये काय असतात? नाना शंका. हे झालं तर काय होईल, ते झालं का ते काय होईल, हा शब्द का ठेवलाय, तो शब्द का ठेवलाय. बरोबर आहे? लक्षण समजलं का कनिष्ठ अधिकाऱ्याचं? काय? बुद्धी तीव्र असते पण शंका खूप असतात. एवढं लक्षात ठेवा. कनिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? हुशार असतो, बुद्धी तीव्र असते, पण मनामध्ये शेकडो शंका असतात. बरोबर आहे? हेच कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण. म्हणून सर्व शंका निवृत्त करण्याकरता या तरंगात काय केलेलं आहे? अनंत युक्ती वर्णन केले आहेत. हे प्रकरण कनिष्ठ अधिकाऱ्याचं प्रकरण आहे. पण ह्याच्यामध्ये काय? शंकांचं निवारण केलं जाणार आहे. काय काय निवारण केलं?
शंकांचं निवारण केलं जाणार आहे. बरोबर आहे का? कारण ते हे कनिष्ठ अधिकाऱ्याचं प्रकरण आहे. बरोबर आहे. या तरंगात अनंत युक्ती वर्णन केले आहेत शंका निवृत्तीसाठी. मग आता चौथ्या तरंगात काय केलेलं होतं? चतुर्थ तरंगात सांगितलेला विषयच पुन्हा सांगितलंय. कुठल्या तरंगात? सहाव्या. कुठल्या? चौथ्या तरंगात जो विषय सांगितलाय तोच कुठे सांगतात? सहाव्या तरंगात सांगतात. पण कसा सांगतायत? युक्तीने सांगतायत. बरोबर आहे ना? दोन प्रकारचे बालकं असतात बरं का. एक बालकाला सांगितलं की बाळा, मला विचारल्याशिवाय बाहेरच्या गेटच्या बाहेर जायचं नाही. तर तो ताबडतोब काय करतो? ऐकतो. हा कोण आहे? उत्तम अधिकारी. पण दुसरा जो आहे तो विचारत राहतो, का म्हणून जायचं नाही? मी जाणार. मग त्याला सांगितलेलं होतं, बाळा तिथे बाऊ आहे. काय? तुम्ही सांगता ना, बाळा तिथे बाऊ आहे, तो तुला धरून घेऊन जाईल, म्हणून जाऊ नकोस. आता पहिल्या अधिकाऱ्याला काय सांगितलं? बाळा मी असल्याशिवाय बाहेर जायचं नाही. त्याने काय केलं? चूप. समजला तो, बसला. दुसऱ्या मुलाने काय विचारलं? का म्हणून जायचं नाही? असं ना या आविर्भावात काय ते कारण मला सांग ना. त्याच्यावर लहान मुलगा असेल, बाळा तिथे बाऊ आहे म्हणून सांगितलं जातं. हे दोन अधिकारी समजले का तुम्हाला? नुसता उपदेश केला की ज्याला समजतं हो मी ब्रह्म आहे, तर तो मसी. नंतर तो म्हणता की बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, अहम ब्रह्मास्मी आहे ना. तर तिसरा अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, त्यानं विचारलेलं ना, मी कसा काय असेन? ब्रह्म. ब्रह्म सर्वत्र आहे आणि मी तर एवढ्या देहामध्ये आहे, मी का म्हणून असेन? कशासाठी असेन? शंका तो करेलच ना. मग त्याच्या सगळ्या शंका या ठिकाणी सांगितल्या जात आहेत आणि त्यांचं निरसन पण केलं जातात. सहावा तरंग समजला का नाही समजला? समजलं ना? हे प्रकरण कोणाचं आहे? कनिष्ठ अधिकाऱ्याचं आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण समजलं. बुद्धिवान असतो, बुद्धी तीव्र असते, पण बुद्धीमध्ये नाना शंका असतात. काय असतात? तर त्याच्या त्या शंका घेऊन त्याचं निवारण करण्याचं काम या प्रकरणामध्ये होणार आहे. त्याचे समाधान होण्यास हा तरंग उपयोगी आहे. पाचव्या तरंगाचा आरंभीच काय? पाचव्या तरंगाच्या आरंभी चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य म्हणजे त्याचे कार्य जो प्रपंच, हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत असे श्री सद्गुरूंनी सांगितलं. बोला, पाचव्या प्रकरणात काय सांगितलं? बघून सांगितलं तरी हरकत नाही है ना. पाचव्या तरंगात काय? पाचव्या तरंगाच्या आरंभीच चैतन्याहून भिन्न कोण? अज्ञान. आणि त्याचे कार्य म्हणजे प्रपंच आहे ना. बरोबर. हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं श्री सद्गुरूंनी सांगितलं. ते ऐकून आपल्या दोन्ही बंधूचे समाधान झालेले पाहून आहे ना, तिसरा शिष्य जो तर्कदृष्टी आपल्या दोन्ही बंधूचे समाधान झालेले पाहून, ती गोष्ट आहे ना कुठली? कोणाची गोष्ट आहे?
हां, शुभ संतती का राजाची गोष्ट आहे. हां, त्याला 3 मुलं होती. एकाचं नाव माहिती आहे, तिसऱ्याचं नाव तर्कदृष्टी आहे ना. त्या दोघांचं 4थ्या आणि 5व्या तरंगाने समाधान झालं. हे पाहून म्हणाला, असं कसं, माझ्याकडे शंका आहेत की. हे पाहून तिसरा शिष्य तर्कदृष्टी हा साशंक झाला. त्याच्या मनात असा तर्क उत्पन्न झाला. काय तर्क उत्पन्न झाला? स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात. स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात हे गृहीत धरून मग त्यालाच म्हणजे स्वप्नालाच दृष्टांत घेऊन त्या दृष्टाने जगास मिथ्या म्हणतात. बरोबर आहे ना. वर अनुमान लिहा. जागृत पदार्थ मिथ्या आहेत. काय लिहिलं तर आहेत, कारण ते पदार्थ आहेत. बरोबर आहे, कारण ते पदार्थ आहेत. टोप्या घालून यायला विसरलं असेल की नसेल म्हणून. दृष्टांत काय? स्वप्न पदार्थाप्रमाणे. काय अनुमान कसं केलं? स्वप्नाचे पदार्थ मिथ्या असतात. बरोबर आहे ना. स्वप्नात आपण वाघ पाहतो, घाबरतो, पळतो, घोर अंधकार अशा विहिरीमध्ये जाऊन पडतो, ओरडतो, कोणीतरी आपत येतो, दुरी टाकतो आणि वर घेऊन येतो. बरोबर आहे. आणि मग दुसरा कोणीतरी येऊन हलवून तुम्हाला म्हणतो, काय झालं रे, काय झालं रे? अरे मी जिवंत आहे अजून, काहीच नाही. मग का? मग स्वप्नात मी पाहिलेलं खरं नाही का? मग काय ठरलं? स्वप्नात तो सांगतो तुला स्वप्नात आहे, ते स्वप्नात पाहिलंस तू ते. मग तो म्हणाला स्वप्नातलं सगळं मिथ्या आहे. मग प्रत्यक्ष प्रमाणाने काय निर्णय झालं? स्वप्नातले सगळे पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहे. बरोबर आहे. आता मग जागृत पदार्थ जे आहेत यांचं काय? हे पण पदार्थ आहे ना, हे पण दृश्य आहे ना. मग हे पण मिथ्या असायला पाहिजे का? अरे जे जसे स्वप्नाचे पदार्थ आहेत, तशाच तऱ्हेने हे पण पदार्थ आहेत. स्वप्नातले पदार्थ दृश्य आहेत, जागृतचे पदार्थ पण दृश्य आहेत. मग ते मिथ्या आहेत, हे पण मिथ्या असले पाहिजे. याला काय म्हटलं? अनुमान. लिहा तेथे अनुमान. बरोबर आहे. तर तो काय सांगतो? स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात. हे तुमचं मत आहे. तुम्ही ठरवलं, पक्क केलं, त्याला दृष्टांत केला, आणि मग जागृतीतील पदार्थ देखील काय? मिथ्या असं तुम्हीच म्हणताय. पण स्वप्नातले पदार्थ झुटे आहेत हे सिद्ध झालेलं नाही अजून.
बरोबर आहे. तो म्हणाला प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे, सिद्धांती सांगतो. तर काय झालं ना, जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे, जागृतीमधला संसार मिथ्या आहे. कसा? का म्हणून? कारण तो पदार्थ आहे किंवा दृश्य आहे किंवा संसारच आहे ना. दृष्टांत स्वप्न पदार्थ, स्वप्नातलं दृश्य, स्वप्नातला संसार जसा मिथ्या असतो तसा. अनुमान लक्षात आलं का नाही आलं? अनुमानामधून काय सिद्ध करतायत? जागृतीतील पदार्थ मिथ्या आहे. बरोबर आहे ना? का म्हणून मिथ्या आहेत? ते पण पदार्थ आहेत किंवा ते दृश्य आहे किंवा ते संसार आहे. बरोबर आहे. तर याला उदाहरण द्या. तो म्हणते स्वप्नामध्ये जे पदार्थ आहे ते पदार्थ आहेत ना, ते दृश्य आहेत ना, ते मिथ्या आहे ना. ते आपण सगळे म्हणतो ना, पाहतो ना, सगळं खोटं आहे, काही नाही, स्वप्नातलं आहे. घाबरू नकोस बाळा. कुठे आहे साप, कुठे आहे हत्ती, कुठे आहे वाघ, काही नाही. बरोबर आहे. पुन्हा एकदा अनुमान सांगू का किंवा तुम्ही सांगाल का? हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्वप्नातले पदार्थ किंवा स्वप्नातली दृश्य किंवा स्वप्नातला संसार हा मिथ्या आहे, सिद्ध आहे. बरोबर आहे ना? मग आता त्याला मिथ्या ठरवायचं, त्याला काय करायचं? दृष्टांत करायचा. आणि सिद्ध काय करायचं? पण मिथ्या आहे. जागृतीतले दृश्य पण, जागृतीतला संसार पण. बरोबर आहे ना? का? कारण तो पदार्थ आहे, कारण तो दृश्य आहे, कारण तो संसार आहे. भाऊ याला मग उदाहरण दाखवा. भाऊ उदाहरण दाखवा. लिहून ठेवा. मग जाईल आता तो खूप सांगत होता पण तुम्हाला आवडलं नाही है ना? हा, खूप प्रमाण देत होतो. मग ते कमी का झाले तुमची उपस्थिती? मी 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 त्याला आणखी चालव म्हणून सांगितलं असतं, एवढं पुस्तक पूर्ण कर म्हणून सांगितलं असतं त्याला. शैली वेगळी असते दोघांची, असते की नाही? बुद्धिमान आहे तो, अत्यंत प्रतिभावंत, पाठांतर आहे सगळं, बुद्धिमान आहे. असं ना, त्याला असं शरीरानं थोडं उंच झाला, शरीरानं थोडं माझ्यासारखं रुंद झाला, थोडं वय वाढलं की त्याला देखील जाऊ द्या. तर काय सांगितलंय? स्वप्नातले पदार्थ तुम्ही मिथ्या ठरवताय, तुमचे तुम्ही ठरवताय. मग त्याला दृष्टांत घेतायत. आणि जागृतीतले पदार्थ काय करतायत? मिथ्या आहेत म्हणून सांगतायत. आणि त्याच्यासाठी उदाहरण कुठलं देत आहे? स्वप्नातले पदार्थ. बरोबर आहे? अनुमान लिहून दिलेलं आहे. बर, पण स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. पण ते मिथ्या पदार्थ कसे आहेत? अनिर्वचनीय मिथ्या आहेत. विशेषण काय दिलं? पण स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत
पण ते अनिर्वचनीय मिथ्या आहेत असे निश्चित ठरलेले नाही अधोरेखा करा एवढ्याला. बरोबर आहे. ते अनिर्वचनीय मिथ्या ठरलेले नाही, त्याच्यामुळे तुम्ही उलट करा. प्रत्यक्षाने लोक व्यवहारामध्ये आता मला तहान लागली आहे, पाणी पिलं का बरं होतं ना. ते पाणीही सत्य आहे, मला तहान लागली हेही सत्य आहे ना. तर जागृत पदार्थाचा दृष्टांत देऊन स्वप्नाच्या पदार्थानं तुम्ही सत्य माना ना असं तो सांगतो. कोण? शंकेखोर काय सांगतो? तुम्ही काय करताय? स्वप्नाच्या पदार्थांना मिथ्या मानतायत तुम्ही त्याला दृष्टांत करतायत आणि त्याने जागृतीचे पदार्थ मिथ्या मानतायत. पण स्वप्नाचे पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत असं काही ठरत नाही. म्हणून तुम्ही काय करा असं निश्चित ठरले नाही. याकरता सर्व लोकांचा अनुभव आहे ना की पाणी पिलं की तहान भागते, खाल्लं की भूक भागते, बरोबर आहे ना, चाललं की वजन कमी होतं, हा सगळ्या लोकांचा अनुभव आहे ना. लोकांच्या अनुभवाप्रमाणे सत्य जागृत व्यवहाराचा याला दृष्टांत करा आणि स्वप्न व्यवहार तरी सत्य ठरण्यास काय हरकत आहे. हा अभिप्राय मनात धरून स्वप्न व्यवहारास सत्यत्व ठरविण्याविषयी तर्कदृष्टी शंका करतो. काय काय आग्रह आहे? तर्कदृष्टीचा आग्रह काय? जशा तऱ्हेने जागृतचे पदार्थ सत्य आहेत, बरोबर आहे ना, का पदार्थ आहेत म्हणून. मग स्वप्नातले पदार्थ नाहीत का? मग जागृतचे पदार्थ सत्य आहेत, बरोबर आहे ना, पदार्थ असल्यामुळे. मग स्वप्नातले पदार्थ देखील पदार्थ आहेत ना, मग ते देखील सत्य असलं पाहिजे, बरोबर आहे. आपण करायला जातो कोण, आणि ते दुसरी माणसं काय करतात, उलटच विचार करतात. संपूर्णपणे सभा मंडप बांधला 70 लाखाचा, लग्नाचं केंद्र बांधलं आणि त्याचं व्यासपीठ ठरवायचं आहे ना. तर अर्धे लोक म्हणतात दक्षिणमुखी व्या आणि अर्धे लोक म्हणतात, बांधणारे लोक म्हणतात की उत्तरमुखी असलं पाहिजे. लक्षात येत आहे का तुम्हाला? मग आता झालं भांडण गावात. ही वर्गणी किती लोकांनी दिली होती? सगळ्याच लोकांनी गावातल्या. किती लाख दिली होती? 70 लाख दिली होती. पण आता सगळं व्यवहार रुकला गेला की नाही, है ना. एकाचं म्हणणं काय उत्तरमुखी, दुसऱ्याचं मुख काय दक्षिणमुखी. मग झाला खेळ खंडोबा. माझ्याकडे आले आणि काय करा मग. मी म्हटलं मला काय विचारता, तुमचा अंतर्गत मामला आहे. जावा, सगळ्या लोकांची सभा घ्या आणि त्या सभेमध्ये सगळ्या लोकांना हजर ठेवा आणि हा प्रश्न टाका किंवा गुप्त मतदान घ्या, मुलाच्या हाताकडून चिठ्ठी काढून घ्या, त्याप्रमाणे होईल असं सांगा, ठरवा. त्याचंच मी सांगितलं. त्या वादात आपण कशाला अडकायचं, आहे ना. तसाच हा वाद आहे की नाही. आपण ठरवायला काय जातोय, जसे स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत तशाच तऱ्हेचे जागृत पदार्थ काय आहेत, मिथ्याच आहे. तो ज्याचं काय कर दुराग्रह आहे तो माणूस काय म्हणतो, तसं नाही, तर उलट ठरवायचं. जागृत पदार्थ सत्य आहे ना, त्याला दृष्टांत करा आणि स्वप्नाचे पदार्थ काय आहे
सत्य आहे असं म्हणा की. कळलं की नाही कळलं? आपण काय ठरवतोय? कुठले पदार्थ? जागृतचे पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत हे ठरवायला जातोय. पण त्याच्यासाठी दृष्टांत कोण? स्वप्नाचे पदार्थ. तो म्हणतोय की ते कशाला करतात? जागृतचे पदार्थ सत्य आहेत. तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग त्याप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ देखील सत्य आहे असं ठरवा ना. झाले का वादावाद? उत्तरमुखी का दक्षिणमुखी? समजलं? मग आता त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आहे ना. तर्कदृष्टी शंका करतो. आता शंका कोण करतोय? मग आता त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. बरोबर आहे ना. स्वप्न पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहे. कोणाचं म्हणणं आहे? हा तर्कदृष्टी लिहा तिथे. स्वप्न पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहेत. नाही, हा बरोबर आहे, सत्य आहे. महाराज, स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते. शंका केली ना त्याने. काय? सत्य आहे असं मला वाटतं. बरोबर आहे असं म्हणून थोडंच म्हणा, कारण सांगा ना. त्याची दोन कारणे आहेत. समजलं का? त्याचा युक्तिवाद समजला का? तो काय सिद्ध करतोय? स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत हे सिद्ध करायला जातोय. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी काय करतोय? दोन कारणं सांगतोय. चला, स्वप्नामध्ये काल तुम्ही त्या पायरीजवळ सर्प पाहिलं नाही? दिवसा रात्री स्वप्न पडलं आणि त्या पायरीजवळ आल्यानंतर तुम्हाला तो साप दिसला. हे काय? हे काय? जे स्वप्नामध्ये दिसला ते कोणामुळे दिसलं? दिवसा जे तुम्ही पाहिलं त्या पायरीजवळ त्याच्यामुळेच ना. हे बघा, जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होते. अधोरेखा करा. जागृतीमध्ये जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचे स्वप्नामध्ये काय होतं? स्मरण होतं. समजलं? आता परत आता सापाचं स्मरण झालं ना स्वप्नामध्ये. मग ज्या पदार्थाचे स्मरण होते ते काय होते? जागृतीतील पदार्थ असतात आणि ते पदार्थ सत्य आहेत. बरोबर आहे. ज्या पदार्थांचे स्मरण होते ते पदार्थ जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. म्हणून स्वप्न पदार्थ हे देखील सत्य आहेत. स्मृती ज्ञानाचे विषण. स्वप्न पदार्थ म्हणजे स्मरणच आहे. काय स्वप्न म्हणजे काय? स्मरणच आहे. स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहे. बरं, जागृतीमध्ये जे पदार्थ तुम्ही पाहिलेले नाहीत, बरोबर आहे, त्यांचं कधी स्मरण होतं का? बरोबर आहे. स्वप्नात वाघ तुम्ही कधीतरी पाहिलेला असतो, स्वप्नात येतो. सर्प कधी पाहिलेला असतो, दुःख अनुभवलेलं असतं, स्वप्नात येतो. बरोबर आहे. विठोबाचं मूर्तीचं तुम्ही दर्शन घेतलेलं असतं, समोर विठोबा येतो. बरोबर आहे. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात
त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होणं शक्य नाही, स्मरण होत नाही. बरोबर आहे. पहिलं कारण समजलं का? पहिलं कारण काय? जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्याच पदार्थांचं स्वप्नामध्ये स्मरण होतं. आता ज्या पदार्थाचं स्मरण होते है ना, ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. बरोबर आहे ना. म्हणून श्रुतिज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्य आहेत. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात आहे, हे विरोधी बोलते आहे ना. पहिलं विधान काय? जे पदार्थ जागृतीमध्ये ज्या पदार्थानं तुम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, तेच पदार्थ काय होतात? स्वप्नामध्ये स्मरण होतं. त्यांचंच स्वप्नामध्ये दर्शन होतं, स्मरण होतं. आणि ज्या पदार्थांचं तुम्ही स्वप्नामध्ये स्मरण करता ते जागृतीतले पदार्थ तर सत्यच आहे ना. साप दिसला होता काल तुम्हाला, हा सत्य होता की नव्हता? पिंजऱ्यातला वाघ तुम्ही पाहिलं, हा सत्य होता की नव्हता? त्याच्या डरकाळ्या सत्य होत्या की नाही होत्या? मग ते तुम्ही स्वप्नात पाहणार ना. बरोबर आहे. म्हणून स्मृतिज्ञानाचे विषय ते स्वप्न पदार्थ हे देखील काय? सत्यच आहे. ठरलं. आता जे पदार्थ जागृतीमध्ये तुम्ही कधी पाहिले नाही, बघितले नाही, ऐकले नाही, त्याचं कधी स्मरण होईल का? उलटं बनवतात. जे जागृतीत पाहतात त्याचं स्मरण होतात, आणि ज्याचं स्मरण होतं ते जागृतीचेच पदार्थ असतात आणि ते सत्य असतात. आणि जे पदार्थ तुम्हाला अज्ञात असतात, माहीत नसतात, ते तुम्ही पदार्थ कधीही स्वप्नामध्ये पाहू शकत नाही, पाहू शकत नाही. झालं. पहिलं कारण सांगितलं. जागृतीत पदार्थ ज्याप्रमाणे सत्य असतात त्याप्रमाणे स्वप्नातले पदार्थ देखील काय? सत्यच असतात. कारण का? तर स्वप्न हे स्मरण आहे, आणि स्मरण हे तुम्ही कुठेतरी अनुभव केल्याशिवाय स्मरण होतच नाही. बरोबर आहे. तर स्मरण हे अनुभव असं, पण ज्याचं तुम्ही अनुभव करताय ते पदार्थ तर सत्य आहेत. म्हणून स्मरणाचे जे विषय आहेत ते देखील सत्य असले पाहिजेत. का? कारण जे पदार्थ असत्य आहेत त्यांचं कधी स्वप्नामध्ये तुम्हाला स्मरणच होणार नाही. गगनकुसुम कधी पाहिलंय का? मग स्वप्नात दिसेल का? सचाची शिंग तुम्ही कधी पाहिली आहेत का? मग स्वप्नात दिसतील का? नाही दिसेल ना. तेव्हा हे पहिलं कारण झालं. बरोबर. दुसरं, स्वप्नावस्थेत लिंग शरीर, स्थूल शरीर सोडून बाहेर जाते. बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. काय? स्वप्नावस्थेमध्ये लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर. बरोबर आहे. कधी स्वप्नावस्थेमध्ये लिंग शरीर, स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. काय? बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. बरोबर आहे. स्वप्न पदार्थ सत्यच आहेत. काय सांगितलं? जेव्हा झोपेतून तुम्ही स्वप्नामध्ये गेला, मग तुम्ही लिंग शरीरात आहात ना, स्थूल शरीर विसरले ना. तर ते लिंग शरीर तुमचं शरीर सोडून बाहेर जातं आणि बाहेरचे पदार्थ पाहतं. तर ज्यांना पाहतायत ते सत्यच पदार्थ आहेत. मग स्वप्नाचे पदार्थ देखील सत्यच असले पाहिजे.
स्वप्नावस्थेमध्ये लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य असे मला वाटते अधोरेखा करायला. दुसरं कारण काय सांगितलं, आपण ज्या वेळेला स्वप्नात जातो त्यावेळेला लिंग शरीर बाहेर जातं, स्थूल शरीराच्या सगळे पदार्थ पाहतं, ते बाहेर गेलेले पदार्थ सत्यच असतात, म्हणून सत्य पदार्थाचं दर्शन त्याला झालेलं असतं, म्हणून स्वप्न पदार्थ सगळे सत्यच असतात. दुसरं कारण सांगितलं. बरोबर आहे. तर आता दोन कारणाचं थोडक्यात सांगतात. काय सांगतात, एकंदरीत काय करावं, स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावी. काय काय म्हणावं, स्वप्न हे काय स्मृती म्हणावी, आहे ना. एक काय म्हणावं, जागृत जे सत्य पदार्थ आहे त्याच पदार्थाची जी स्मृती आहे, त्याच्यामुळे ती सत्यच असली पाहिजे. एक वर लिहिलं एक. आता किंवा नंतर दोन. स्वप्नात काय होतं, अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहत असे म्हणावे. दुसरं लिहिलं का, बोला आता सांगा काय समजलं. पहिलं काय, स्वप्न ही जागृत पदार्थाचं स्मरण आहे. काय जागृत पदार्थ आपण पाहतो त्याचं काय स्मरण आहे. जागृत पदार्थाचे सत्य आहे, स्मरणाचे विषय देखील सत्य आहे. एक. दुसरं काय, स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थाला पाहतं, म्हणून स्वप्नातले विषय देखील सत्यच आहेत. समजलं का नाही समजलं सांगता आलं पाहिजे. स्वतः समजलं तर दुसऱ्याला सांगता येईल. आड्यात नाही तर कोऱ्यात कसं येणार. स्वतःला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे तर तुम्ही दुसऱ्याला समजू शकता. दोन कारणं तर्कदृष्टीने सांगितली. काय की स्वप्नाचे पदार्थ सत्य आहेत. पहिलं कारण काय सांगितलं, स्वप्न हे जागृत पदार्थाचं स्मरण आहे. जागृत पदार्थ सत्य आहे, स्मरणाचे विषय देखील सत्य आहे. दुसरं सांगितलं, स्वप्नामध्ये अंतःकरण बाहेर जाऊन सगळे खरे सत्य पदार्थच पाहतो, म्हणून स्वप्नातले विषय देखील काय असणार आहे, सत्यच असणार आहे. दोन कारण समजली. आता त्याचा किस काढणार आहे कोण, गुरु काढणार आहे. बरोबर आहे. त्याने पाठ पण लिहून ठेवले आहेत 159. वरील दोन्ही कारणांनी, हे जे तुम्ही दोन कारणं सांगितलेत, या दोन कारणांनी स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाही. पहिलं कारण आठवत जावा, स्वप्न पदार्थ हे जागृत पदार्थांचं स्मरण आहे. नंबर एक पहिलं कारण. दुसरं काय, स्वप्नामध्ये अंतःकरण बाहेर जाऊन खरे बाहेरचे पदार्थ सत्य पदार्थ पाहत असतो, म्हणून त्याचे विषय देखील सत्य असणार. हे दोन कारणं. दोन कारणं समजली का. स्वप्न पदार्थ दोन कारणामुळेच सत्य आहे. आता श्री गुरु सांगतायत, वरील दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ
सत्य ठरणार नाही. बरोबर आहे. पूर्व पक्षाने, शंकेखोराने, तर्कदृष्टीने काय सांगितलं? स्वप्नातले पदार्थ हे स्मरण आहे. काय याने मुळावरच घाव घातलं गुरुजींनी. काय? स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. काय मुळावर घाव घातला ना. त्याने काय ठरवलं? स्वप्न पदार्थ हे जागृत पदार्थाचं स्मरण आहे. जागृत पदार्थ सत्य आहेत, म्हणून स्वप्नाचे पदार्थ देखील सत्य आहेत. बरोबर आहे. मग आता श्री गुरुजींनी काय सांगितलं? अरे बाबा, तू जे स्वप्न पदार्थ आहे, जागृत पदार्थाचं स्मरण आहे असं जे म्हणतोय, तेच मुळात चुकीचं आहे, बुडात चुकीचं आहे. बरोबर आहे. स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. का? भूतकालीन पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. बरोबर केलं का? अधोरेखा केली का? अधोरेखा केली का? म्हणजे बघा, मी सर्प पाहिला कधी? आता नाही. कधी? तो झाला का? भूतकाळ झाला की नाही? बरोबर आहे ना. काल जे पदार्थ पाहिले, पदार्थ पाहिला, त्याचा माझा हृदयामध्ये संस्कार झाला की नाही? सर्प गेला किंवा मारला गेला, काही असेल, पण तिथे पायरीजवळ सर्प होता, याचा माझ्यावर हृदयावर संस्कार झाला की नाही? झाला की नाही? झाला ना. भूतकाली पाहिलेल्या पदार्थाच्या वृत्तीचा संबंध नव्हता. जे काल पदार्थ तुम्ही पाहिले आहेत त्याचा अंतःकरणाच्या वृत्तीशी संबंध येत नाही. कारण एकदा आला, ज्या वेळेला सर्प त्या ठिकाणी होता, डोळ्याने पाहिलं, अंतःकरणाची वृत्तीचा त्यावेळेला तिथे संबंध झाला. बरोबर आहे. पण ज्या वेळेला मला स्वप्नामध्ये तो दिसायला लागतो त्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती नसते. मग दिसतो कसा? ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला तो थोड्या वेळाने निघून गेला, पण माझ्या अंतःकरणावर छापा पडला का नाही? काय छापा पडला की नाही? ठप्पा पडला का नाही? पडला ना. आणि हा ठप्पा कसा आहे? असा विरून जाणारा नाही, विटणारा नाही, पक्का आहे, काही दिवस तरी. बरोबर आहे ना. तर बघ, भूतकाली पाहिलेल्या, भूतकाली म्हणजे काल पाहिलेल्या पदार्थाचा वृत्तीशी संबंध नव्हता. केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. सरळ साधं साधं काय भारत? काल पाहिलेल्या सर्पाचा माझ्या अंतःकरणामध्ये संस्कार होऊन जे आज मला ज्ञान होतोय जागता जाग, अरे इथे काल सर्प होता, सावध राहा म्हणून. बरोबर आहे ना. तर संस्कार जन्य ज्ञान स्मृती काय म्हटलेलं आहे? लिहा. याच्या समोरच कुठेतरी बाण करून लिहायचं. संस्कार जन्य ज्ञान स्मृती. संस्कारापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला काय म्हटलं जातं? स्मृती म्हटलं जातं.
लक्षात आलं काय? संस्कार जन्य ज्ञानम स्मृती. जो अनुभव तुम्ही काल घेतला त्याचाच तो अनुभव तिथे तो गेल्याबरोबर संपला. त्याचा ठप्पा अंतःकरणावर बनला. ह्या संस्काराने जे आज मला ज्ञान झालं, आज तर नाही आहे सर्प तिथे, पण आज मला त्याचं स्मरण झालं, अरे इथे सर्प होता, हे लक्षात आलं. स्वप्नातली गोष्ट नाही आहे ना. सर्प कधी होता? काल होता. स्मरण कधी होत आहे? ज्या वेळेला काल स्वप्न पाहिला म्हणजे अनुभव घेतला त्यावेळेला सर्प समोर होता की नाही होता? होता काल. आता मला ज्या वेळेला स्मरण होतं त्यावेळेला सर्प समोर आहे की नाही? मग मला सर्पाचं स्मरण होतं ते कशामुळे? संस्कार. संसार नव्हे, संसार आणि संस्कार या दोन गोष्टी. संस्कारामुळे काल जे सर्प मी पाहिला, झोप येते का तुम्हाला? रात्री जागलेले दिसत आहे. पंख्यामुळे झोप येते का? बर. तर सर्प काल पाहिला, हा अनुभव झाला. त्या अनुभवाचा अनुभव घेते वेळेला समोर सर्प होता. आज मला त्याचं स्मरण होत आहे, पण समोर सर्प नाही. मग त्याचं स्मरण हे कशामुळे झालं? संस्कार. कशामुळे झालं? जो अनुभव घेतला त्याचा काय होतोय? संस्कार होतोय. बरोबर आहे ना? तर सांगतायत, आता बघा उदाहरण देत आहे. हा अति समोर उभा आहे असे जे मी म्हटलं ना, नाग सर्प, असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही का? कारण वृत्तीचा संबंध अतिशय आहे म्हणून ते प्रत्यक्ष आहे. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान असते, म्हणून त्याला स्मृती म्हणता येणार नाही. का? स्मृती ज्ञानात विषय समोर नसतो. काय? बरोबर आहे. काल मी अवाढव्य हत्ती असा येऊन वर पायऱ्या चढून इथे येऊन मग दारावर तोंड आपटत होता. काल पाहिलं? कधी पाहिलं? काल. बरोबर आहे ना? त्याचा संस्कार झाला मनावर. आणि आज ज्या वेळेला मी बसलो आणि त्या दरवाजावर कोणीतरी थोपटतंय असं मला भास झाला, तर मला हत्तीचं स्मरण होतं का नाही? होतं की नाही? पण समोर हत्ती आहे का? निर्णय का केला? स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो. काय? बरोबर आहे. स्मरण ज्ञानामध्ये विषय समोर नसतो. बरं. हा हत्ती समोर उभा आहे असं जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही. बरोबर आहे. कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे. का हा हत्ती समोर उभा आहे असं ज्ञान कुठे होत आहे? स्वप्नात. ते ज्ञानाला मी स्मृती म्हणायला तयार नाही. का म्हणायला तयार नाही? कारण त्याच्यामध्ये अंतःकरणाची वृत्ती आहे ना, आणि तिचा संबंध कोणाशी आहे? हत्तीशी आहे. म्हणून ते प्रत्यक्ष आहे. ते ज्ञान, स्वप्नाचं ज्ञान काय म्हणतात? ते प्रत्यक्ष आहे. तसेच स्वप्नामध्ये काय काय होतं?
हा हत्ती उभा आहे हे दिसतं की नाही, हा पर्वत उभा आहे हे दिसतं की नाही, ही नदी आहे हे दिसतं की नाही, हा वाघ आहे हे दिसतं की नाही, तेव्हाच आपण घाबरून पळून जातो ना. असे प्रत्यक्ष ज्ञान असते, म्हणून त्याला मी काय म्हणायला तयार नाही, स्मरण म्हणायला तयार नाही. म्हणून त्याला मी काय म्हणायला तयार नाही, स्मृती म्हणता येणार नाही. का? स्मृती ज्ञानात विषय सरळ नसतो, समोर नसतो. अनुभवामध्ये, प्रत्यक्षामध्ये विषय समोर असतो. जागृतीमध्ये ज्ञान होतो, विषय समोर असतो. स्वप्नामध्ये विषयाचं ज्ञान असतं, विषय समोर असतो म्हणून त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. जर समोर नसेल तर वाघाला तुम्ही कशाला घाबरा, पळापळ कशाला करा. त्या पाणी नसलेल्या विहिरीमध्ये पडाल का? तिथे सर्प चाललेलं आहे, घाबरून गेलेलं आहे. हे असं कशाला घडेल? प्रत्यक्षाशिवाय हे होत नाही. बरोबर आहे. याचं काय म्हणणं आहे की स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ हे स्मरण नाही, मग काय प्रत्यक्ष आहे. बरोबर आहे. आणि त्याचं काय म्हणणं आहे तर्कदृष्टीचं, स्वप्नातले पदार्थ हे काय स्मरणच आहेत, मिथ्या नाही, स्मरण आहे. बरोबर. हा काय म्हणतोय की स्मरण नाही, प्रत्यक्ष आहे. दोघांमधला फरक आहे. त्याचा मुद्दा काय काढला? स्वप्नातलं विषय हे काय स्मरण आहे. भूतकाळात पाहिलेल्या विषयांचं स्मरण होतं, ते स्मरण आहे. आणि ज्या विषयाचं स्मरण होतं ते जागृतीतले पदार्थ सत्य आहेत, म्हणून स्वप्नातले पदार्थ देखील सत्यच आहे. याने मुळावरच घाव घातला. काय घाव घातला की स्वप्नामध्ये स्मरण होतच नाही. मग काय होतं? प्रत्यक्ष पाहत असतो आपण, वाघ पाहतोय, पळतोय, घाम आलेला आहे ना, विहिरीमध्ये पडतोय, मग प्रत्यक्ष नाही म्हणणार का? प्रत्यक्षच आहे. म्हणून त्याला स्मृती म्हणता येणार नाही. झालं का? स्मृती ज्ञानात विषय समोर नसतो. झालं. जांभळ्या येत आहेत, काय करायचं? खूप दिवस झाले म्हणून काय वातावरण सूट होत नाही का? हा, खालीच बसूया तिकडे. चला आता 4:30 वाजले. 1 तासापर्यंत आपण इथपर्यंत झालोय. शिवाय जागृतीत ज्यांचे ज्ञान असते, काय ज्यांचे ज्ञान असते त्याचेच स्वप्नात ज्ञान होतं, असा काय नियम आहे का? त्याने काय सांगितलं? नियम सांगितला. काय नियम सांगितला? जागृतीत ज्याचे ज्ञान असते त्याचेच स्वप्नात ज्ञान होते. हा नियम कोणी नियम केला? पूर्व पक्षाने, तर्कदृष्टीने. काय? जागृतीमध्ये ज्याचं ज्ञान होतं त्याचेच स्वप्नात ज्ञान होते. नाही, नियम नाही हे कोण म्हणतात? गुरु म्हणतात. असा काही नियम नाही बाबा. का? बाबा रे, प्रत्यक्ष ज्ञानाचे हे हा जरा जड तरंग आहे, हा तार्किक आहेत. प्रत्यक्ष ज्ञान 2 प्रकारचं असतं. आता हे शब्द म्हणायला तुम्हाला सुद्धा जड बघ. अभिज्ञारूप
आणि प्रत्यभिज्ञारूप असे दोन प्रकारचे आहे. काय प्रत्यक्ष ज्ञान किती प्रकारचं असतं? कोणता एक, अभिज्ञारूप दोन, प्रत्यभिज्ञारूप. बरोबर आहे. आता हे सगळं समजावून सांगतो. असे दोन प्रकारचे आहे. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. या प्रत्यक्षाचं नाव काय? अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. बरोबर. हे बघा, हे अंतःकरण बाहेर निघालं की त्याला वृत्ती म्हणतात. वृत्तीचा पदार्थाशी, ती वृत्ती पदार्थाशी एकरूप झाली. बरोबर आहे. ती एकरूप होऊन जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? अभिज्ञारूप. जे सगळे विषय पाहतो आपण, हे काय? अभिज्ञा. हे काय? अभिज्ञा. हे काय? पुस्तक. अभिज्ञा. हे काय? कागद. ते काय? फळ. हे सगळे काय? अभिज्ञारूप आहे. हे आहे, हे आहे, हे आहे अशा शब्दाने आपण ज्याला व्यक्त करतो त्याला काय म्हणायचं? अभिज्ञारूप म्हणायचं. बरोबर आहे. आता प्रत्यभिज्ञा ज्ञान कशाला म्हणायचं? पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून एक पूर्व काळामध्ये ज्ञान झालं पाहिजे, आहे ना, आणि त्याचे संस्कार झाले पाहिजे. पूर्व ज्ञान संस्कारापासून आणि जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञामध्ये दोन गोष्टी असाव्या लागतात. काय होतात? पूर्व ज्ञान झालेलं आहे त्याचा संस्कार झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याचा संस्कार झाला पाहिजे आणि आज इंद्रियाशी संबंध झाला पाहिजे. हा प्रत्यक्ष आहे. कसं समजावून सांगतो. त्याला आमच्या संस्कृतच्या भाषेत सोयम देवदत्त म्हटलं. तोच हा देवदत्त. आता बघा, आळंदीला अर्जुन महाराज होते की नाही? मग केवढे होते, केवढे कसे होते, काय खात होते, पाठाला कसे जात होते? पायी चालत. बरोबर आहे ना. आणि आता काय करतायत? कीर्तन करतायत, फोर व्हीलर मधून जात आहेत. मागच्या डिकीमध्ये काय काय असतं? बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. बरोबर आहे ना. मग त्यांच्या शाळेमध्ये ह्या गावातले लोक सुद्धा त्यांच्याबरोबर गेले होते की नाही गेले होते? गेले होते. मग ते काय म्हणतील? तोच हा कोण? अर्जुन. बरोबर आहे ना. ज्याच्याबरोबर मी पण आळंदीला होतो. मग तोच हा असं म्हटलं की नाही? आळंदीला होतो तर किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी. बरोबर आहे ना. त्यावेळेला त्याने पाहिलं कसा? पायात चप्पल नाही, पायी चालतोय, माधुकरी मागून खातोय, पाठामध्ये बसतोय, मृदुंग वाजवतोय, तोंडात पेन घालू नका, दाताच्या डॉक्टराकडे जावा, त्याला दुरुस्त करा. तर तो पाहिलेला आहे. आणि आज
एवढं मोठं पोट आहे, हे बघा कसं आहे, चेहरा बघा कसा आहे, दिसतंय की नाही. पण हे ते अर्जुन महाराज नाही असं कोण म्हणे? हेच ते अर्जुन महाराज यांच्याबरोबर मी शिकत होतो. तर जुनी आठव आहे आणि आत्ता अर्जुन महाराजाला पाहत आहोत. हे दोघे पाहिलेत का तुम्ही? हा, याला म्हणतात प्रत्यभिज्ञा. काय म्हणतात? काय म्हणतात? प्रत्यभिज्ञाचा आकार काय? तोच हा. काय? तोच हा. आता खरात प्रकरण चाललेलं आहे, किती लोकांना माहिती आहे? हा, आहे ना. मग त्याच्या लबाड्या आता कळाल्या ना. पण ज्या वेळेला लबाड्या कळायला नव्हता त्यावेळेला कितीतरी महिलांनी, पुरुषांनी सुद्धा, महिलांचं नाव कशाला घेऊ, पुरुषांनी सुद्धा नमस्कार करून आपल्या समस्या सोडून घेतल्या असतील की नाही? आहे की नाही? मग नमस्कार करून आपल्या समस्या सोडवल्या. हे किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. आणि आज दिसतोय तो जेलमध्ये दिसतोय. मग तोच हा खरा म्हणाला की नाही, ज्याला मी नमस्कार करत होते. बरोबर आहे ना? असं म्हणतील की नाही कित्येक पुरुष, कित्येक महिला म्हणतील की नाही, तोच हा खरा ज्याला मी अत्यंत श्रद्धेने नमस्कार करत होता. आता तो जेलमध्ये आहे, तेव्हा तोच हा. हे समजलं ना? देशाला बाजूला करा, काळाला बाजूला करा, बाकीच्या गोष्टी आहेत त्या बाजूला करा. त्याच्यामधला खरात एकत्र होतो, त्याच्यामधला अर्जुन एकत्र होतो. याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञा. काय म्हणायचं? झालं काम? पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. बरोबर आहे? आता ह्याला समजावून सांगतायत. बरं का? समजावून सांगतायत. काय समजावून सांगतायत? जसा पूर्वी पाहिलेला हत्ती, तो जा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रत्यभिज्ञा. पूर्वी तुम्ही हत्ती पाहिला कधी? काल पाहिला. आता सुद्धा दारासमोर उभा राहिला, अरे कमाल आहे, तो जा हत्ती आहे. किंवा भिकारी दाढ्या बिड्या वाढवलेला, काल आला होता, आजही दिसला. अरे काल आला होता तो तूच ना, तूच माझ्याकडून 200 रुपये घेऊन गेलास, मग आता काय पाहिजे? परत द्या 200 रुपये, आहे ना. तर तोच हा भिकारी, तोच हा हत्ती, असं जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञा. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष अधोरेखा करे. यात पूर्वहस्ती ज्ञानाचा संस्कार अधोरेखा करा आणि हत्तीशी नेत्राचा संबंध अधोरेखा करा. हे प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञेचे हेतू आहेत. बरोबर आहे? हे प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञेचे हेतू आहेत. म्हणून लिहा, संस्कारजन्य ज्ञानापासून अधोरेखा करा. फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. प्रत्यभिज्ञा देखील प्रत्यक्ष ही संस्कारजन्य आहे. इथे वर लिहा, स्मृती किंवा स्मरण, काही तुम्हाला आवडेल तो शब्द लिहा. स्मरण हे संस्कारजन्य आहे. काय?
है ना. मग श्रुतीत संस्कारजन्य हा नियम बनतो का? नाही. खाली लिहा, प्रत्यभिज्ञा ही पण संस्कारजन्य आहे. काय? प्रत्यभिज्ञा ही पण संस्कारजन्य आहे. झालं का? आता प्रत्यभिज्ञाच्या जवळ लिहा, इंद्रिय संबंध सहाय्य आहे. काय? बरोबर आहे. खाली काय लिहिलं? प्रत्यभिज्ञाच्या ठिकाणी संस्कारजन्य आहे. अधिक लिहा, इंद्रियाचं सहाय्य आहे. बरोबर आहे. आणि स्मरणाच्या वेळेला काय लिहिलं तुम्ही? संस्कारजन्य आहे. पुढे लिहा, इंद्रियाचं सहाय्य नाही. अभिज्ञा आणि प्रत्यभिज्ञा हे दोन प्रत्यक्ष समजावून सांगितले इथे. म्हणून स्मृतिज्ञान हे संस्कारजन्य आहे असा नियम नाही. कारण प्रत्यभिज्ञा ही पण काय? संस्काराने जन्य आहे. स्मृतिज्ञान काय? काल इथे मी सर्प पाहिला होता. आणि प्रत्यभिज्ञा काय? की हसतो अर्जुन महाराज आळंदीमध्ये ज्याच्याबरोबर मी काय करत होतो, शिकवत. मथुरेमध्ये श्रीकृष्ण गेल्यानंतर गवळ्यांची पोरं देखील भेटायला त्याला गेली की नाही? त्यावेळेला ती सगळी म्हणत असतील ना की हाच तोच कृष्ण जो आमचा सवंगडी होता. आणि त्याच्या पुढचं सगळं जे आहे ते त्याला लात मारत होतो आम्ही, शेमडाने हे होतो, सगळे एकत्र जेवत होतो, असं ती सगळी आहे की नाही? आहे ना. तर त्या ठिकाणी सुद्धा काय म्हणतील? हा जो राजा झालेला आहे ना, हा आमचा सवंगडी होता. आम्ही एकमेकाबरोबर मारामाऱ्या करत होतो. काय यमुनेच्या वाळूमध्ये आम्ही काय करत होतो? धिंगामस्ती करत होतो. बरोबर. आता धिंगामस्ती करतोय का? आता तो कोण झालेला आहे? राजा झालेला. प्रत्यक्ष कोण आहे? राजा. बरोबर आहे. आणि संस्कार कशाचा आहे? 20-25 वर्षापूर्वी आपण लहानपणी काय करत होतो? सवंगडी बनून खेळत होतो. तर ह्याला काय म्हणायचं? तोच हा. याला काय म्हणायचं? हा. याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञा. हे दोनाने जन्म होते, संस्काराने पण जन्म होते. आणि इंद्रिय संबंध. राजाला पाहतायत ना, डोळ्याने पाहतायत ना, सिंहासनावर बसलेला. इंद्रिय संबंध. पण आठवण कोणाची? संस्कार कशाचे होत आहेत? अरे आम्ही सवंगडी होतो, एकमेकावर मारामाऱ्या करत होतो, एकमेकावर उड्या मारत होतो, एकमेकावर खांद्यावर बसत होतो, गवळ्यांच्या घरी चोऱ्या करत होतो. हे सगळं सांगतील की ना. समजलं? इथपर्यंत झालं. इंद्रिय संबंधाशिवाय संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला स्मरण म्हणायचं. काय बोला? इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? स्मरण. इंद्रिय संबंधाची जरुरी लागत नाही. फक्त संस्कारापासून जे होते त्यालाच काय म्हणायचं?
स्मृतिज्ञान मानायचं. बरोबर आहे. आज त्यांनी खूण केली तिथपर्यंत काय पाठ जाणार नाही. हस्त्याधिकांचे म्हणजे हत्ती आधीचे ज्ञान संस्कारापासून जन्य नाही. मग कशाने आहे? निद्रारूप दोषजन्य. झोपतो म्हणून झोपेतल्या अज्ञानच हत्ती सर्प आदी काय होतात. स्वप्नात जो आपणाला हत्ती दिसतो, सर्प दिसतो, हे स्मरण नाही, संस्कारजन्य नाही, तर निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्याधिकाप्रमाणे हत्ती आधी जो स्वप्नात पाहतो वो कल्पित आहे की नाही? कल्पित आहे ना. मग त्यांना पाहणारी इंद्रिय देखील कल्पित मानायला काय हरकत आहे? बरोबर आहे. हत्ती आदीप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत. बरोबर आहे. अधोरेखा करशाल का? म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. बरोबर आहे. हत्याधिकाचे ज्ञान हे संस्कारजन्य नाही. स्वप्नात जो हत्यादी पाहतोय हे संस्कारजन्य नाही. मग कशात आहेत? आपण झोपतो ना, निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्याधिकाप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत. बोला काय? हस्त्याधिकाप्रमाणे स्वप्न हस्त्यादी जसे कल्पित आहेत, वरलिया हस्त्यादी कल्पित, इंद्रिय पण काय वरलिया कल्पित. म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. बरोबर आहे. त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. पण तुम्हीच म्हणता ना स्वप्नातले पदार्थ साक्षी भास्य आहेत आणि इंद्रिय ज्ञानजन्य नाहीत. आता कसं काय उलट बोलता काय? जरी स्वप्न पदार्थ साक्षी भास्य आहेत, साक्षीने भाषित होणारे आहेत आणि इंद्रियजन्य कारण ज्ञानाचे विषय नाहीत, ही गोष्ट बरोबर आहे की तुम्ही शिकवली आहे पहिल्यांदा? ही गोष्ट बरोबर आहे की खरी आहे का खोटी आहे? खरं आहे. खरं आहे. मग हे स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे, ते कसं काय म्हणतात? स्वप्न पदार्थ काय अजूनपर्यंत ठोकून ठाकून काय शिकवलेलं आहे? स्वप्नाचे पदार्थ साक्षी भाष्य आहेत आणि इंद्रिय नसतात म्हणून इंद्रियजन्य नाहीत. हे खरे आहे ना, सिद्धांत आहे यांचा, हे खरे आहे. मग अरे बाबा, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आहेत बरं का. त्यावेळेला काही संसारी माणसं आली, नमस्कार केला आणि त्याला सांगितलं काहीतरी उपदेश करा, आम्हाला काही कळत नाही. तर मग ते तुकाराम महाराज काय सांगतील? संसाराने कसं राहावं, काय करावं, उत्तम व्यवहार करावा, भिक्षापात्र हातामध्ये धरू नये, असंच सांगतील की नाही? ज्याला प्रमाण मी देऊ शकत नाही 82व्या वर्षी हा देणार कोणासाठी? बरोबर आहे. साधक आला, त्याच्यानंतर साधक आले, वैष्णव साधक आले, तर त्यांना काय सांगतील? नामस्मरण करा म्हणून सांगतील की नाही? बरोबर आहे.
त्यानं संसाराचा उपदेश करतील का ते? नाही करणार. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर माझ्यासारखा एखादा माणूस थकून भागून डोंगरावर चढून घाम पुसत तिथे आला, त्याला तुकाराम महाराजांनी पाणी बिणी दिलं, काहीतरी तिथे भाकरी बिकरी होती, भाकरी खाऊ घातली. त्याने सांगितलं, महाराज आपण खूप उत्तम भक्तीचे अधिकारी आहात, मलाही काही उपदेश करा ना. आता त्याला उपदेश कसला करतील सांग, सांग बरं. सांगा ना. माया साक्षी आम्ही नेणे भीड भार, आप आणि पर दोन्ही नाही, सत्याच्यासाठी केला भर, तुटीचा व्यापार नावडे. असा उद्देश त्याच्यासाठी करतील की नाही. आता 3 प्रसंग मी तुम्हाला सांगितले. या 3 प्रसंगामध्ये तुकाराम महाराज एकच, पण उपदेश का? अधिकार तसा करावा उपदेश. होय ना. हे समजलं का तुम्हाला? एकाच दिवसात या 3 घटना घडलेल्या आहेत आणि 3 वेळेला 3 अभंग त्यांनी बनवलेले आहेत. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता काय, हे उदाहरण कशासाठी सांगितलं आहे? वाचा मग पुढचं कळेल तुम्हाला. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले आहे. या सर्व विचाराने जागृत पदार्थाची स्फूर्ती स्वप्नात होत नाही. आम्ही जे सांगितलं ते फक्त अविवेकी माणसाच्या दृष्टीने त्याला जी भाषा कळते त्या भाषेने सांगितलं. बरोबर आहे ना. ज्याला दगडाची भाषा समजते त्याला काय करायचं? त्याच भाषेत उत्तर द्यायचं ना. जो विटा उधळतो त्याला काय करायचं? त्याच भाषेत. आणि जो तुमच्या गळ्यात आणून फुलहार घालतो त्याला त्याच्याशी काय, कुठल्या भाषेत बोलायचं? एकच भाषेत बोलणार आपण नाही. मग स्वप्नामध्ये इंद्रिय संबंध असतो हे कसं काय तुम्ही सांगितलं? त्याचं उत्तर काय? हे अविवेकी लोकांसाठी त्यांच्या भाषेमध्ये समजावलेलं आहे. पण स्वप्नामध्ये इंद्रियाचा संबंध असतो की नाही? आमच्या मते नाही. बरोबर आहे. मग स्वप्नातले पदार्थ कसे आहेत? साक्षीवास्य आहेत. इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय नाही. लाल केलं की नाही केलं हीच गोष्ट खरी आहे. हेच आम्ही मानतो. स्वप्नातले पदार्थ कुठले? काय सांगाल तुम्ही? साक्षी भाष्यज आहेत, है ना. आणि इंद्रिय ज्ञानाचे विषय नाहीत. हे खरं आहे. लाल केलं का? मग तुम्ही जे स्वप्नातले पदार्थ हे इंद्रियजन्य आहेत ते कसं काय म्हणालात? अरे बाबा ते थोडंसं अविवेकाला सांभाळण्यासाठी है ना. काय जसं संसाराला सांगताना वेगळं सांगितलं. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, किंवा आपुले मरण पाहिले मी डोळा, तू झाला सोळा अनुपम. हे संसाराला सांगून त्याचा काय उपयोग आहे का? नाही. मग हा उद्देश कोणासाठी आहे? उत्तम अधिकाऱ्यासाठी आहे. बरोबर आहे ना. तो काय ह्याच्यासाठी नाही आहे. त्याच्यासाठी संसारासाठी काय तू सांगितलं असतो काय? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हेच करी. कामामध्ये
बरोबर आहे ना. पोटापुरते काम, अगत्य तो राम, या गोष्टी लिहून ठेवा तिथे. हा त्यांच्यासाठी आहे उपदेश. पण तो उपदेश ज्ञानासाठी थोडाच करू सांगितलं जाईल. झाले काय निर्णय काय झाला? जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. अधोरेखा करा, 2 रेखा काढून लाल करून ठेवा. झालं का? हा निर्णय झाला. आता आपला स्वतःचा अनुभव सांगतायत. काय सांगतात? स्वप्नात वाघाला पाहतो. आता खाईल म्हणून धाव धाव धावतो, हाप हाप करतो. जवळ आला आता वाघ, विहिरीमध्ये उडी मारतो. बरोबर आहे. त्याला ओरडताना पाहून त्याची बहीण येते. भैया भैया उठ ना, काय करतोस तू? तो डोळे करून, मी कुठे आहे? तू कुठे आहे? काय तुझ्या बेडवरच आहेस, बिछाण्यातच आहेस. मग पाहिले ते खरं का खोटं? खोटं. बरोबर आहे. मी कुठे गेलो नाही, काय झालं नाही, माझ्या पाठीमागे वाघ लागला नव्हता. मी फक्त निमित्त होतो. मला फक्त स्वप्नात दिसलं, ते जागल्यानंतर खोटं होतं. याच्यामध्ये वरती सुद्धा अभंग केलेले तुकाराम महाराजाने. पण आपण स्वप्नीचे दृश्य, बरोबर आहे ना. जाग्या झाल्यावर आपल्याला ते खोटंच होतं. तशा तऱ्हेने जाग हे देखील काय गे खोटंच आहे. कधी जागा झालो हरीच्या जागरण आलो. बरोबर आहे ना. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी अत्याधिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. काय म्हणतो? काय म्हणतो? जे पहिलं सांगितलं होतं ते काय? अविवेकासाठी. बरोबर आहे ना. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी अत्याधिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला अत्याधिकाचे स्मरण झाले होते असे म्हणेल ना. काय ते स्मरण असेल तर स्वप्नात मला अत्याधिकांचे स्मरण झाले असे म्हणेल. पण तसं तर कोणी म्हणत नाही. मी खोटंच पाहिलं असं म्हणतो तो, आहे ना. पण तसं तर कोणी म्हणत नाही. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नात स्मृती नाही. अधोरेखा करा. म्हणून काय? आता तुम्हाला वाटेल काय उलट सुलटच बोलतंय, काहीच कळत नाही. पहिले प्रश्न होते ना, शंका होत्या ना. मग शंका करायला सुद्धा काही कारणं असतात की नाही. आणि ते खोडताना सुद्धा काही कारण दाखवावं लागतील की नाही. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचेच स्वप्नामध्ये ज्ञान होते, हाही नियम नाही. काय शिवाय काय? जागृतीमध्ये जो पदार्थ पाहिलेला आहे किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचेच स्वप्नामध्ये ज्ञान होते, हाही काही नियम नाही. बरोबर आहे का? कसलंही तुम्हाला स्वप्नामध्ये होऊन जातं. एक वेळेला मला असं स्वप्न पडलं होतं. का म्हणून, कशामुळे, काय पाप होतं ते समजत नाही. जनावराची चामडी असतात की नाही, त्या चामड्याचा गोळा असा करून तो पाठीवर बांधून मी चाललेलो आहे. आणि सगळ्या बाजूला रक्त बिक्त पडलेलं आहे. आणि जनावरांची मुंडकी बिंडकी अशी पडलेली आहे. नरक आहे अगदी. या नरकामधून मी चांबड्याचे ओझं घेऊन चाललेलो आहे. अशा तऱ्हेचं स्वप्न पडलं. आता काय त्याचा अर्थ करणार? काय त्याचा अर्थ करणार? दुसऱ्या वेळेला मी चाललो, भर दुपार आहे आणि मी चाललो आहे
हळूहळू गवतामधून गेलो, पुढे नदी आहे, त्या नदी पार केली, नदी पार करून पुन्हा गवतामध्ये गेलो आणि तिथे एक जुनं शंकराचं मंदिर होतं. आत गेलो आणि पाहिलं होतं दिव्य शंकराची पिंडी होती, त्याच्यावर 4 फुलं टाकलेली होती. मी नमस्कार केला, स्वप्न संपलं. यांना काय म्हणायचं, काय 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 म्हणायचं, हां पाहिलेलं नव्हतं, कुठली नदी पाहिली नाही, हे पाहिलं नाही, असं काय आम्ही केलंही नाही. बरोबर आहे ना. हे निर्णय झालेला की पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचेच स्वप्नामध्ये ज्ञान होते, हाही नियम नाही. अधोरेखा करा. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत, म्हणून त्यांची स्वप्नातील ज्ञान होती नाही. स्वप्नात असे आपण पदार्थ पाहतो की माझं मुंडकं कोणीतरी कापलेलं आहे आणि समोर मी पाहतोय माझ्या हातावर आहे, माझं मुंडकं माझ्या हातावर. हे काय शक्य आहे का? शक्य आहे का? माझं मुंडकं माझ्या हातावर आहे आणि मी डोळ्यांनी पाहतोय, हे कसं शक्य आहे? असं असंभव आहे ना ह्या गोष्ट, ही गोष्ट असंभव आहे ना. पण असंभव गोष्ट देखील स्वप्नामध्ये पाहतो आपण. जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत, म्हणून त्यांचे स्वप्नातील ज्ञान होती नाही. अधोरेखा करा. शिष्य काय कमी कच्च्या गुरुचा चेला नाही. अरे प्रत्यक्षाचं ज्ञान नको, पूर्वजन्मामध्ये त्याने काहीतरी पाहिलेलं असेल, त्याचे संस्कार झाले असेल, त्याने ते पाहिलं असं म्हणा ना. तर त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. बरोबर आहे. ही शंका आहे. त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. बरोबर आहे. ही शंका आहे. या जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. नाकारलं ना. काय आपणच स्वीकारलेलं, आपणच नाकारलं. काय या जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे. हा नियम मी नाही केलं. याच जन्मात जे तुम्ही पाहिलेले आहे त्याचेच स्मरण होतं स्वप्नामध्ये असं मी म्हणत नाही. मग काय म्हणतोय? अरे पूर्वजन्मातल्या संस्काराने सुद्धा स्मरण होईल या जन्मामध्ये. तुम्हाला जरा दाताचा त्रास होतोय कसला तरी, डेंटिस्टला दाखवा. बरं का. काय सांगतोय? या जन्मामध्ये तुम्ही प्रत्यक्ष केलेला आहे आणि त्याने या जन्मामध्ये तुमच्या स्वप्नात स्मरण होईल असं काही मी म्हटलेलं नाही. अरे या जन्मात नव्हे, पूर्वजन्मामध्ये तुम्ही अनंत कोटी जन्मामध्ये जे काही केलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याचे संस्कार तुमच्यावर नसतील का? आणि त्या संस्काराने तुम्हाला स्वप्नामध्ये जे न देखलेल्या पदार्थांचे देखील तुम्हाला ज्ञान होईल असं माझं म्हणणं आहे. फक्त या जन्मामध्ये अनुभव केला आणि फक्त या जन्मामध्ये स्वप्नामध्ये ज्ञान झालं असं माझं म्हणणं बिलकुल नाही. अरे पूर्वजन्मामध्ये सुद्धा असतात ना, अनंत जन्म आहेत. होय ना. तसंच स्वप्नामधली दृश्य देखील पूर्वजन्माच्या संस्काराने होतील की नाही होतील? होतील. कारण कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते.
कोणाची जी प्रवृत्ती ज्याच्यामध्ये होती ना, हे लक्षात ठेवा, बरोबर. कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. नामस्मरणामध्ये तुकाराम महाराज आणि संत लोक लागले. का? कारण त्यांना देव अनुकूल वाटला, लक्षात आला. आणि संस्कार त्यांना प्रतिकूल आहे अशा तऱ्हेने अनुभव यायला लागला. म्हणून ते देवाकडे. त्यांच्या वेळेला संसारी नव्हते का? होते. गाई म्हशी पाळणारे होते की नाही? 100 पोतीला गहू किंवा जोंधळा पिकवणारे जमीनदार होते की नाही? होते. मग त्यांना ज्ञान झालं नाही, ते भक्ती मार्गाकडे निघाले नाही. स्वामीजी या ठिकाणी का झाली संन्यासी, याचं काय तुम्ही सांगणार? स्वामीजींना देव अनुकूल वाटला आणि संसार काय वाटला? प्रतिकूल वाटला. मग बाकीच्यांना संसार गोड वाटतोय आणि तो प्रतिकूल वाटत नाही, बरोबर आहे. कोणाची प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थांचीही अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. एवढासा छोटासा पॅराग्राफ आहे, तो थोडा झाला तर बरा होईल. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थांचीही अन्य जन्माच्या संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. त्याने काय सिद्ध केलं? काय? स्वप्नामध्ये जे पदार्थ पाहतोय ते या जन्मामध्ये पाहिलेल्या पदार्थाची स्मृती आहे असं बिलकुल माझं म्हणणं नाही. मी असा नियम करत नाही. मग पूर्वजन्माचे सुद्धा संस्काराने स्मृती होईल. झालं इथे त्याचं. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थांची अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. या जन्मात अज्ञात असतील परंतु पूर्वीच्या जन्मामध्ये ते ज्ञात असतील ना, त्याचा संस्कार झाला असेल. म्हणून या जन्मामध्ये ज्ञान नसलेल्या पदार्थांची देखील स्मरण स्वप्नामध्ये होईल. की आता जरी अज्ञात असले तर पूर्वीच्या काळामध्ये ज्ञात होते ना, ते त्यांच्या संस्काराने काय होईल? स्वप्नामध्ये स्मृती होईल. कोणी सांगितलं? पूर्वपक्षाने. श्री गुरु हे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद, मी म्हणालो ना मगाशी, एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे स्वप्न पडते. आपल्या डोळ्याने आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कुठल्या जन्मात शक्य आहे का? शक्य आहे का? पण या जन्मात आपण पाहतो ना. आपल्या डोळ्यांची आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात संभवी नाही. म्हणून जागृत पदार्थाच्या ज्ञानसंस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही असेच म्हटलं पाहिजे. निर्णय काय केला? पदार्थाच्या ज्ञानसंस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही, एवढं लाल करा. हा अभिप्राय एवढ्याचा. शिष्य काय कमी कच्च्या गुरूचा चेला नाही. त्याने पुढली शंका उचललीच. महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नसले, बरोबर आहे. तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो ना बाबा. दुसऱ्याचं मस्तक थटताना तुम्ही अरबस्थानामध्ये गेलेले त्यावेळेला तुम्ही पाहिलंय. आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभव्य नसले तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो, एवढेच, बाकी काय. परंतु त्यालाही काय संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. जवळ आलो आहे, 4 पर्यंत आपल्याला जायचं आहे, बरोबर आहे.
काय म्हणाला, ही बात खरी आहे की आपल्याच डोळ्याने आपल्या मस्तकाचा छेद कोणी पाहिलेला नसतो. आपल्या डोळ्याने दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद आपण पाहतो की नाही, मग त्याचे संस्कार होतील की नाही, बरोबर आहे ना. मग त्याच्या संस्काराने आपल्या मनामध्ये सुद्धा आपलंच मस्तक कापलेलं आहे आपण पाहतोय असं होऊ शकेल संस्कारामुळे. त्यासही संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणाव्यास हरकत नाही अशा तऱ्हेने शिष्य म्हणाला. आता सांगतात 5:30 पर्यंत चालवायचं ना. श्री गुरु म्हणतात की नाही, बिलकुल नाही, हे बरोबर नाही, बिलकुल बरोबर नाही, ही म्हणणे बरोबर नाही. कारण तुम्ही शिरच्छेद कोणाचा पाहिला, दुसऱ्या व्यक्तीचा शिरच्छेद जागृतीमध्ये पाहिला असल्यामुळे संस्कार जो होईल तो आपल्या शिरच्छेदाचं की दुसऱ्याच्या शिरच्छेदाचं, बरोबर आहे ना. आपलं कसं होईल, संस्कारही दुसऱ्याच्या शिरच्छेदाच्या ज्ञानाचाच होणार. आता त्या संस्कारापासून शिरच्छेदाची स्मृती कशी होईल, त्या संस्कारापासून माझं शिर कापलं जात आहे असं कसं स्मरण होईल. हां, जास्तीत जास्त दुसऱ्याचं शिर कापलं जात आहे हे तुम्ही म्हणाल, बरोबर आहे. असे असूनही दुराग्रही म्हणाला, असे होऊन होईल असे मानले तर काय होणार, तर काय होतं, दोष येतो. ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती मानावी लागेल. ज्या पदार्थाचं ज्ञान होत आहे त्या ज्ञात पदार्थ, त्याला ज्ञात पदार्थ म्हणतात, त्यांचा संस्कार होईल. त्याला संस्कार होऊन वाटेल त्या अज्ञात पदार्थाची. काय सांगितलं, भाऊ दुसऱ्याचा शिरच्छेद तुम्ही पाहिला, डोळ्याने पाहिला, तर संस्कार काय होणार आहे, दुसऱ्याची मान हे कापतायत असाच होणार ना. त्याने स्वतःची मान कापली जाते, असा कसा काय संस्कार होणार, नाही होणार. बरं समजा होईल, तसंही होईल असं मानलं, मग कुठल्याही पदार्थाच्या जागृतीमध्ये कुठल्याही पदार्थाचा संस्कार झाला तर मग स्वप्नामध्ये दुसऱ्या कुठल्याही पदार्थाचं काय होऊन ज्ञान व्हायला पाहिजे, अशी आफत येते, असा दोष येतो. आणि हा दोष बरोबर नाही. म्हणून काय मानावं लागेल, जे पाहिलेले पदार्थ आहेत त्याची स्मृती होते. हे सर्वथैव अनुभवाच्या विरोधी आहे, म्हणून स्वप्न ज्ञानात स्मृती मानणे घडत नाही. अर्ध लाल करा. म्हणून स्वप्न ज्ञानात स्मृती मानणे कदापिही शक्य नाही. काय, म्हणून स्मृती मानणे केव्हाही शक्य नाही. स्वप्न ज्ञानात स्मृती मानणे हे कधीही शक्य नाही. बरोबर आहे. स्वप्न स्मृती खंडनाविषयी अनेक युक्ती ग्रंथकारांनी सांगितल्या आहेत. काय, स्वप्नामधली होणारा स्मरण याचं खंडन करण्यासाठी अनेक युक्ती ग्रंथकारांनी अगोदरच सांगितल्या आहेत. पण प्रतिज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही, हे महत्वाचं कर, हेच महत्वाचं आहे. ज्याचं स्मरण होतं हा विषय समोर नसतो. काय, प्रतिज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही.
स्मरण असेल त्याचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही. पण स्वप्नामध्ये हा हत्ती आहे, हा वाघ आहे, प्रत्यक्ष आपल्याला दिसतो. म्हणून तो स्मृतिज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. काय काय सांगायचं? स्वप्न हे स्मरण नाही का? कारण त्याच्यामध्ये विषय प्रत्यक्ष होत नाही. काय बरोबर आहे? विषय प्रत्यक्ष होत नाही कारण इंद्रिय नसतात ना. बरोबर आहे. स्वप्नामध्ये तर अस्त्यादी सन्मुख प्रतीत होतात. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाच्या ज्ञानास्मृती म्हणणे अत्यंत निरयुक्तिक आहे. काय? स्वप्न याला स्मरण मानलं तर सगळं समोर प्रतीत व्हायला पाहिजे, पण तसं ते प्रतीत होत नाही. स्वप्नस्थ पदार्थ ज्ञानात स्मृती मानणे निर्युक्तिक आहे. कारण स्मरणामध्ये इथे सर्प होता, आता सर्प नाही. तर स्मृती मानलं तर विषय समोर असले पाहिजे, पण विषय समोर नसतात. बरोबर आहे. जागृतकालीन विषय समोर नसतात. स्वप्नीय विषय हे वेगळे आहेत, साक्षीभाष्य आहे. काय अज्ञानाचे विषय आहे, झोपेचे विषय आहे. आता लिंग शरीर, लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर, बाहेर जाऊन सत्य गिरी समुद्रादी पाहते, या शंकेचे समाधान सांगतो ते असेल. जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य समुद्राधिक पाहते असे म्हणावे, तर लिंग शरीर बाहेर निघण्याने जसे मरणकाली शरीर भयंकर प्रतीत होते की नाही. ज्यावेळेला मरतो म्हणजे लिंग शरीर जाताना तेव्हा त्याचे कसे आहे हावभाव काय असतात, शरीर त्याचा चेहरा कसा असतो, भयंकर प्रतीत होतं ना. असे स्वप्नकाली लिंग शरीर बाहेर गेल्यामुळे स्थूल शरीर अमंगल प्राणरहित मृतसमान झाले पाहिजे, तसे तर ते होत नाही. लिंग शरीर बाहेर गेलेलं असेल तर स्वप्न लिंग शरीर ज्या वेळेला बाहेर गेलेलं आहे त्यावेळेला तो जसा मेलेला आहे तसंच शरीर थंड पडलं पाहिजे, तोंड उघडलेलं असलं पाहिजे, डोळे विस्फारित असले पाहिजे. तसं काही स्वप्नामध्ये होत नाही. शरीर अमंगल झाले पाहिजे, प्राणरहित झाले पाहिजे, मृतसमान झाले पाहिजे, तसं तर होत नाही. स्वप्नकाली स्थूल शरीर प्राणरहित असून अमंगल रूप असते, मृतसमान भयंकर दिसत नाही. म्हणून स्थूल शरीर सोडून लिंग शरीर स्वप्नावस्थेमध्ये बाहेर जात नाही. बस.